आवे राम, और धंधा सब छोड़ के काम, और ये धंधा सब छोड़ के काम। ऐसा कर घर आवे राम, और ये धंधा सब छोड़ के काम। ऐसा कर घर आवे राम, और ये धंधा सब छोड़ के काम, और ये धंधा सब छोड़ के काम। ऐसा कर घर आवे राम, और धंधा सब छोड़ के काम, और गए राम। इतना गोते जब तू अपना भूला न होता, जब तू अपना भूला न होता। इतना गोते काहे अंतर्यामी जानत साचा, मन में एक ऊपर बाजा, मन में एक ऊपर बाजा। अंतर्यामी जानत साचा, मन में एक ऊपर बाजा, मन में एक ऊपर बाजा। इतना गोते काहे खाता, जब तू अपना भूला न जाता, जब तू अपना भूला न जाता। इतना गोते काहे खाता, जब तू अपना भूला न जाता, जब तू अपना भूला न जाता। कया प्रभु देश विदेश, पर्या खाली नाही लेश, पर्या खाली नाही लेश। कया प्रभु देश विदेश, पर्या खाली नाही लेश। इतना गोते काहे खाता, इतना गोते काहे खाता, इतना गोते काहे खाता। जब तू अपना भूला न होता, जब तू अपना भूला न होता। इतना गोते काहे खाता, जब तू अपना भूला न होता, जब तू अपना भूला न होता। विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी। काय वाजवा, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या पुढे मिळालं अभंग. अजून शार्प करा आवाज, इको कमी करा.
देहू निवासी विश्ववंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील आपल्यापुढे आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करताना तुम्ही आम्ही नरदेहाला आलो, नरदेहाला आलेल्यांना त्यांच्या इति कर्तव्याची जाण या अभंगातून तुकाराम महाराज करून देतात. बाबा तू कर्ता भूमिका घेऊन आला आहेस. येत करता येणे नामी बोले जी जीव, कारण जीव हा कर्ता भूमिका घेऊनच आलेला आहे. अधिष्ठानम तथा कर्ता कर्णम च पृथक विदम. आणि जर कर्ता भूमिका घेऊन आला म्हणजे तुझ्या पाठीमागे कर्म आहे. मग असं काहीतरी कर, ऐसा कर घर आवे राम, असं काहीतरी कर की राम घरी यायला पाहिजे. ऐसा कर घर आवे राम, और धंदा सब छोड़े काम. सोड बाकीचं, और धंदा सब छोड़ काम. काम क्रोध लोभ मद मोह सर्व सोड बाबा. जर हे जो सोडलं असतं तर इतना गोते काय हे खाता. इतना गोते म्हणजे हेलपाटे म्हणजे झटके. पुनरपी जननम पुनरपी मरणम. इतना गोते काय खाता जब तो अपना भुला न होता. जर तू स्वतः तुझं स्वरूप विसरला नसता, तुला जर भ्रांती झाली नसती, तुला जर भ्रम झाला नसता, तर तुला एवढे झटके खाण्याची गरज राहिली नसती. इतना गोते काय खाता जब तो अपना भुला न होता. बरं त्यातल्या त्यात तू त्याला फसू पाहतो. आम्ही त्याला फसू पाहतो. मला सांग, अंतर्यामी जानत साचा, मन में एक ऊपर वाचा. आमचं पोटात वेगळं होटात वेगळं. आमचं पोट आणि होट्याचं मेळ नाही ना. बोलतं वेगळं करतं वेगळं. मला सांगा, पण ते सर्व त्याला सर्व काही कळतं. अंतर्यामी जानत साचा, मन में एक ऊपर वाचा. तुला असं वाटतं तो आजूबाजूला नाही का? ओ आजूबाजूला आहे. तुका प्रभू देश विदेश, भरिया नहीं खाली लेश. इतना गोते काय खाता जब तो अपना बुलान होता. विठ्ठल आपल्या या कैवल्यधाम, आतापर्यंत कैवल्यधामचं नाव ठेवलेलं होतं. पण आता जसं नाव ठेवलं तसं आता खरंच कैवल्यधाम वाटायला लागलं. कारण नामा ऐशी करणी नाही. लुगड्या नाव चंद्रकळा. नाव काय लुगड्याचं नाव काय आहे? चंद्रकळा. लुगड्याचं नाव चंद्रकला शालू आहे. पण तो अंधार धरला तर चमकत नाही ना. नाव अन्नपूर्णा. पंक्ती बसली पण घास नाही उरना. काय उपयोगाचं मला सांग. नाव शांताबाई. भांडल्याशिवाय करमत नाही. नाव गंगाधर. आंघोळ नाही महिनाभर. नाव शांताराम. पण लोकांना त्रास देत फिरतो. पण इथे मात्र कैवल्यधाम नाव ठेवलं बाबांनी. हरिव्यक्तीपरायण वैकुंठवासी ब्रह्मदलीन गोथिशे बाबा 2005 मध्ये हा सप्ताह सुरू झालेला आहे. मला माहिती आहे ना, मी 6व्या वर्षापासून आहे. 6व्या वर्षापासून आहे. 12व्या वर्षी 12, 13व्या वर्षी 13 कीर्तनं, 14व्या वर्षी 14 कीर्तनं, थेट अगदी दत्त जयंतीपर्यंत 1 वर्ष कीर्तन ठेवलं त्या बाबांनी. बघा, म्हणून बाबांनी ठेवलेलं कैवल्यधाम हे नाव बाबाच्या समर्थकांनी, बाबांच्या कार्यकर्त्यांनी, बाबावर ज्यांचं प्रेम होतं ते सर्व हरिभक्तीपरायण जेवढे असतील सर्वांनी हे पूर्ण करण्याचं काय केलेलं या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे. याचं एकच नाव घेत नाही. एकाने केलं असं म्हणता येत नाही. एखाद्या वेळेस अशा कार्यक्रमाला भगवंताची कृपा नसली चालेल, पण त्या स्थानिक लोकांचं, ग्रामस्थांचं सहकार्य महत्त्वाचं आहे. त्यांचं सहकार्य नसलं तर मला सांगा कार्यक्रम होत नाहीत. आणि म्हणजे या ठिकाणी सुंदर असा हे अगदी खरंच कैवल्यधाम शोभतंय. पाठीमागे पांडुरंगाची मूर्ती आहे, समोर माऊली आहे. बघा
एकीकडे इकडे बाबा आहेत, इकडे तुम्ही श्रोतेवर्ग बसला आहात. मला तसं वाटलं की काही आपण एखादी मोठ्या तीर्थावर तर कीर्तन करत नाही. म्हणजे इतकं पहिल्या वर्षी मी आलो तर इथे ते डुकरं फिरायचे, बाजूला पडदा होता, पाणी असायचं. बाबा म्हटलं नाही महाराज सर्व होईल, कैवल्यधाम त्याचं नाव आहे. आत्मविश्वास एवढा दांडगा होता की होईल, आणि होईल म्हटलं की झालं. बघा याला म्हणतात बोले तैसा चाले, याला वाक्सिद्धी म्हणतात महाराज. वाचेमध्ये आणि पावर यायला पाहिजे, याला वाक्सिद्धी म्हणतात. ही पावर फुकट नाही येत, याला तप लागतं. ही फुकट येत नाही, तप लागते, साधना लागते. तुम्ही मला तप करण्यासाठी आम्ही काय हिमालयात जायचं का? कुठेही जायची गरज नाही. तपासाठी हिमालयात जायची गरज नाही. न लगती सायाचं जावे वनांतरा, कुठे जायची गरज नाही. मला सांगा ना, आपण प्रपंचिक माणसं आहोत. प्रपंचिक माणसाने प्रपंचाच्या वाटेवरच बघा, आपल्या दुसरा मार्ग जायची काही गरज नाही. म्हणजे या ठिकाणी अतिशय सुंदर असं आपला हा कैवल्यधामचा कार्यक्रम वर्ष 22वा या ठिकाणी हरिभक्तीपरायण अविनाश बाबूराव रसाळ आणि हरिभक्तीपरायण हरिभक्तीपरायण विठ्ठल छल्लारे. विठ्ठल बाबा थकले आता, छल्लारे बाबा थकले ते. कारण मला सांगा 79 वय सुरू झालं आता. भगवंताची एवढी बरी कृपा आहे की अजून त्यांनी गिरीबाबाला बरं ठेवलं आहे. पण ह्यावेळेस गिरीबाबांचे मला थोडंसं असं दिसलं वजन थोडं कमी झालं का? कमी केलं का झालं? कमी केलं. असं इतकंही कमी करत नादी लागू नका. नाही तर होतं काय, वजन कमी करायच्या नादी बऱ्याच लोकांनी आयुष्य कमी करून घेतलं. बघा बाबांच्या अगदी पाठीमागे राहून आपले गिरीबाबा, त्यांचे सर्व जेवढे म्हणून सहकार्य असतील, ग्रंथज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी आहे, व्यासपीठ चालवणारे आपले उत्तमगिरी बाबा, त्यांच्या पाठीमागे आता तिथे बरेच नाव आहेत. तरुण तडफदार शिवा महाराज या ठिकाणी आहेत, हरिभक्तीपर्यंत शिवा महाराज. बाकी स्थानिक मंडळी या ठिकाणी आहेत. आपले काय त्यांचं नाव पानसरे महाराज या ठिकाणी आहेत, पानगावाने महाराज आहेत या ठिकाणी आहेत. तुम्ही सर्व आहात बघा. हे सर्व जरी असले मला सांगा, पण तुम्ही नसला तर कार्यक्रमाला शोभा येणार नाही. या ठिकाणी तुम्ही आलात. अतिशय असं सुंदर अशा या ठिकाणी पांडुरंगाच्या मूर्त्या, ज्ञानेश्वर महाराज समोरच समाधी सोहळा, एवढं असं असल्यावर मला सांगा कीर्तनसुद्धा करण्याची गरज नाही. इथं येऊन नुसतं बसलात, इथं येऊन जरी बसलात मला सांगा तरी सुद्धा मनाला शांती लाभल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कुठेही जा, कष्टले जे संसारशीने देऊ आले घराने, तया वो देणे तो हा संकेतो. माऊली म्हणतात कुठेही जा, जर सुख पाहिजे असेल, शांती पाहिजे असेल, तर ती सुख आणि शांती फक्त भगवंताच्या दरबारामध्ये, साधू संतांच्या दरबारामध्ये, धर्ममंडपामध्ये. तुम्ही इतर ठिकाणी जर आपण किती सुख शोधण्याचा प्रयत्न केला मला सांगा, फक्त आपण काय करतो, सुखाची फक्त त्या ठिकाणी काय करतो, आशा करतो. सर्व सुखाच्या आशा जन्म गेला. म्हणून या ठिकाणी आजचा माझ्या वाटेला 6वा दिवस आला. या ठिकाणी पुन्हा तुम्हा सर्व सज्जनांचं दर्शन झालं. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा. संत चरण आजी पिटले माझे कोडे, आज पिटले माझे कोडे.
तात्यात साथ करणारे तरुण तडफदार मृदंगाचार्य, काय नाव प्रणय महाराज, अरे भक्तीपरायण प्रणय महाराज, तरुण तडफदार गायनाचार्य, ज्यांना माईकचा स्टँड अपूर्ण पडतो. आता जास्त वळू नका महाराज, माईक कुठून आणायची एवढी. आपले गावातले जमदडी बाबा, रसाळ महाराज या ठिकाणी, विनिकरी बाबा, हे गायनाचार्य सर्व या ठिकाणी आलात. आनंद वाटला. आता काही पुढे सांगता येत नाही कोण काळ येईल कैसा, कारण आम्ही आता 70 पर्यंत आलो. 70 आता मला काय पुढे काय सांगते. आणि 70 आलो पण ते 16 वर्ष आहे माझं इथं. आणि 16 वर्ष कशा असतं, धोक्याचं का मोक्याचं. 16 वर्ष धोक्याचं का मोक्याचं मला सांगा. 16 वर्ष मोक्याचं आहे, नॉट डेंजरस, नॉट, मला सांगा धोक्याचं नाही, मोक्याचं आहे 16 वर्ष. माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली, कोणत्या वर्षी लिहिली. अमृतानुभवानंद लहरी ग्रंथ सिद्ध केला ज्ञानेश्वरी, संस्कृत प्राकृत वैखरे वदविले माझी. 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्थापना केली, हिंदवी स्वराज्याची. मी काल त्यांच्या पायथ्याशीच होतो, त्यांच्या बाजूलाही होतो, पुढे किल्ला ओलांडून पलीकडे होतो काल मी. दातखिळवाडी त्या ठिकाणी किल्ल्याच्या बाजूला, किल्ल्यापासून 16 किलोमीटर अंतरावर होतो काल मी. त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी यांनी काय केलं माहिती आहे का, हिंदवी स्वराज्य स्थापना केली. एवढंच नाही, वयाच्या 16व्या वर्षी आबाजी भिकाजी नाईक पुण्यापासून 9 कोसावर रांजे म्हणून एक गाव आहे, तिथल्या एका पाटलाचे आणि हातपाय तोडले शिवाजी महाराजांनी. 28 फेब्रुवारी 1645, म्हणजे शिवाजी महाराज 16 वय चालू होतं, लागलंही नव्हतं. आणि आपण म्हणतो 16, अरे 16 वर्ष बाबांना मोक्याचं आहे. वयाच्या 16व्या वर्षापर्यंत मुलगा जर सण मार्गाला लागला तर सण मार्गाला चालला. म्हणून आपण काय करतो, पोरं निब्बर होतात मग त्यांना माळकरी करतो. ओमारेन आचर्यात परमार्थ हा बाल वयातच करत असतं बघा. आता आपल्या इथे बाजूला बसले ते खाकी पॅन्टवर असताना माझ्यासोबत दिंडीत यायचे, म्हणजे विशाल महाराज एक देव असं खाकी पॅन्टवर असताना, मग ती बाल असताना अजून त्याच्या जोडीचा एक ओझरता सागर म्हणून. आता हे पोरग बघा, याला कुठली भीती नाही, याला कुठलंच मला सांगा वाईट व्यसन, कुठंच वाईट विचार याला स्पर्श करू शकणार नाहीत. आपण म्हण ऐकतो बघा, भानुस बनके जितकी हिफाजत खुदा करे वो शम्मा क्या बुझे जिसे रोशन. भानुस बनके जिसकी हिफाजत बघा खुदा करे ओ शम्मा क्या बुझे, मला सांगा जिसकी हिफाजत. जर मला सांगा, जर भगवंत यांच्या पाठीमागे राहील तर मला सांगा यांच्याकडे वाईट विकार पाहतील तरी कसे. तर मी तर असं म्हणतो, आज समाजामध्ये वायू प्रदूषण झालं, त्याला एअर पोल्युशन म्हणतो आपण, वॉटर पोल्युशन, फूड पोल्युशन. मला अन्नामध्ये, मला सांगा पाण्यामध्ये, हवामध्ये. पण आम्ही याच्यावर काय करू, आम्ही याच्यावर मात करू. समजा एखादी अन्न प्रदूषण झालं, फूड पोल्युशन झालं तर आम्ही त्याच्यावर काहीतरी क्रिया करू. मला सांगा वॉटर पोल्युशन झालं तर आम्ही फिल्टर करतो पाणी. एअर पोल्युशन झालं आम्ही मास्क लावू. मला सांगा, पण समजा आमचं जर थॉट पोल्युशन झालं तर, जर आमच्या विचारांचं पोल्युशन झालं तर, आमचे विचार दूषित झाले तर, आणि झाले तर नाही तर झालेतच. मला सांगा, जेव्हा आपले विचार दूषित होतात ना, जेव्हा आपले विचार दूषित होताना, मग आम्हाला धोका दुसऱ्यापासून नाही, आम्ही तो आपण लोटा, दुसऱ्यापासून नाही. जसं झाडाला मला सांगा भीती कुऱ्हाडीपासून ही गोष्ट खरी आहे, झाडाला भीती कुऱ्हाडपासून आहे ही गोष्ट खरी आहे. मला सांगा, पण जोपर्यंत झाडाचाच भाऊबंद कुऱ्हाडीला जाऊन मिळत नाही, कुऱ्हाडीचा दांडा गोतास का. एका चित्रपटामध्ये एक शब्द आलेला आहे, एका चित्रपटामध्ये एक शब्द आलाय, कुल्हाड़ में अगर लकड़ी का डंडा नहीं होता
कुल्हाड़ में अगर लकड़ी का डंडा नहीं होता तो पेड़ कटने का रास्ता ही नहीं होता. बघा नाथबाबांनी भागवतमध्ये आणि एक ओवी दिलेली आहे. दांडा जन्मला वृक्षाशी तो मिळून कुऱ्हाडीशी समूळ छेदवी वृक्षाशी तुम्ही विवेकाची अविवेक आपलेच अविवेक आपल्या नाशाला कारणीभूत होतात. म्हणून लवकरात लवकर जर आपण या वाटेला लागलो तर या वाटेवर धोका नाही. विठ्ठल विठ्ठल शोकांतिका फार वेगळी आहे. काही काही लोकांना मरता मरता हरिपाठ पाठ करण्याचे डोहाळे लागतात. खूप झटके बसले का मग म्हणतात महाराज एखादी हरिपाठाचं पुस्तक आहे का. काय म्हणतो तो हरिपाठाचं. हरिपाठ म्हणतात ना बोलू जाता शब्द नेची नीट गडगडी कंठ कप भारी. मग म्हणतो मला हरिपाठ पाठ कर. अरे म्हातारपणी कसं का हरिपाठ पाठ होईल. पाठांतराला काहीतरी लिमिटेशन आहे. पाठांतराला काहीतरी वय आहे. बघा पाठांतर जर करायचं असेल ब्रह्मचार्य धर्म गोकावी अक्षरे गोकावी ब्रह्मचार्य अवस्थेतच पाठांतर होतं. विवेकानंद स्वामींना इतका छंद होता वाचण्याचा. मोठ्या मोठ्या कादंबऱ्या ते इतका झटपट वाचायचे आणि त्यांना एक ग्रस्त लायब्ररीतून ते कादंबऱ्या ग्रंथ आणून द्यायचे आणि त्याची जमा करत जायचे. तर मग ते ग्रंथपाल म्हणायचे म्हणे कहो असं कोणी वाचणार आहे एवढ्या मोठ्या मोठ्या कादंबऱ्या एवढे मोठे मोठे आणि एक पुस्तकं असं कोणी वाचणारा. म्हणे बा विवेकानंद आणि स्वामी आहेत म्हणे वाचता की पानं फिरवता. म्हणे मला नाही सांगता येणार. ते वाचता की पानं फिरवता मला नाही सांगता येणार. पुढच्या वेळेस मी त्यांना पाठवेन म्हणे पुस्तक जमा करायला. आता विवेकानंद स्वामी गेले आणि त्यांनी म्हटलं तुम्ही आहे का विवेकानंद. म्हणे नाही या देहाला विवेकानंद म्हणतात. त्यांनी काय विचारलं तुम्ही आहात का विवेकानंद. त्यांनी म्हटलं नाही या देहाला विवेकानंद म्हणतात. उत्तर आहे का. उत्तर कसं आहे या देहाला म्हणतात मला नाही. मला म्हणजे कोणाला. मला म्हणजे कोणाला याला आत्म्याला. मला नाही या देहाला म्हणतात. देहाला या देहाला विवेकानंद म्हणतात. अहो म्हणे तुम्ही पानं फिरवता की ग्रंथ वाचता. म्हणे हा ग्रंथ घ्या फिरवा म्हणे पान सांगा म्हणे पान नंबर. आता ते पान नंबर सांगायचे नाही पानावरचं मजकूर सांगायचे. ते पान नंबर सांगायचे नाही पानावरचं मजकूर सांगायचे. अहो तुम्ही तोंडाकडेच पाही राहील ना काय सांगावं तुम्हाला. मग त्यांनी विचारलं म्हणे का हो म्हणे असं कसं काय शक्य. हाऊ इट कॅन पॉसिबल. शक्य कसं काय. म्हणे हा शक्य एकच आहे. हा फक्त ब्रह्मचार्याचं काय म्हणे तेज आहे. म्हणून पाठांतर करताना कारण वयाच्या 25 वर्षापर्यंत म्हणून डिग्री घेऊन मोकळा व्हायला पाहिजे. जे झटके खात खातो 40चा होतो ते मागचे पेपर देतच जातो मला सांगा. हां देतच जातो मला सांगा. म्हणून पाठांतर करण्याचं एक लिमिटेशन आहे त्याला. कौमार्यात आचरण परमार्थ यासाठीच आहे. विठ्ठल विठ्ठल आमच्या साधू संतांनी एवढं भांडवल आम्हाला करून ठेवलं. नाहीतर साधू संतांची तळमळ सुद्धा मला सांगा कशी तळमळ मला सांगा. त्यांची तळमळ मला सांगा आमच्या उद्धारासाठी ना संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले आणि सारांश काढले निवडून आमच्यासाठी त्यांनी सर्व केलेले ना. मला सांगा एवढे ग्रंथ वगैरे संत कोणासाठी आहे. हे आमच्यासाठीच आहेत ना. ते आमच्यासाठीच आहे. कोण पाहतं ग्रंथ मला सांगा. ग्रंथ माणसं वाचतात की कोण वाचतं मला सांगा. ग्रंथ माणसंच वाचतात ना. मग किती लोक माणसं आता ग्रंथ वाचतात मला सांगा ना. आता लोक काही झाले की मोबाईल. प्रत्येकाचा मोबाईल आहे मला सांगा. जेवताना सुद्धा मोबाईल आहे. या मोबाईलमुळे लोकांची मेमरी हँग होत चालली आहे. मोबाईलमुळे काय झालं माहिती आहे का वाचन आणि संस्कृती मोडकळीस आली.
मोबाईलमुळे माणूस काय झाला माहिती आहे का, असं एक प्रकार ज्याला आपण ते पाण्यातले मासे नाही का, नदीच्या मासा दिदले माजवण तसे जनमन कालवले, ते पाण्यामध्ये माशाला ते मासे पकडणारे माजवण द्यायचे ना, माऊलीचा त्याच्यामध्ये अभंग तर बघा ते द्यायचे ना, ते मासे नुसते असे वरमान करून पाहिजे पाण्याच्या वर, फक्त काही करत नाही वनपान, तसे माणसं नुसतं एकमेकांना टुक टुक पाहत असं वरमान करून बसतात, काही कोणी बोलत नाही ना, कोणी काही नाही का, आता पुढं का नुसतं पुतळ्यासारखे उभे राहतील काय माहिती. मग याला कारण काय, मोबाईल वापरा ना, मोबाईल मला सांगा, आत्ताचा नाही ना मोबाईल आत्ताचा नाही ना, मोबाईल कधीपासून आला माहिती का. अहो मोबाईल नादबाबांनी भागवत लिहिले, भागवतमध्ये मोबाईलचा उल्लेख केलेला आहे. सनाद माझी धारणा पोटी धरिता जगाचे गुह्य गोष्टी, त्याच्या उठती कर्णपुटी, ते काही दूरश्रवण सिद्धी का, त्याच्या उठती कर्णपुटी, कानाला लावला तरच शब्द ऐकू येईल. धरिता जगाचे गुह्य गोष्टी, फक्त जवळच्याच नाही, जगावर जगाच्या गुह्य गोष्टी कानाला लावलं की ऐकू येईल. याला मोबाईल 14व्या शतकामध्ये त्या ओव्यावर अभ्यास केला मार्टिन लुथर नावाचा सायंटिस्टने. 1973 मध्ये मोटोरोला कंपनीचा पहिला मोबाईल आकाराला आला. मला सांगा ना, आपल्याकडे तर खूप लेट आला. बरं झालं लेट आला, नाही तर आतापर्यंत अर्धे लोक हँग झाले असते. मोबाईल चांगले आहे, जीवन आवश्यक आहे. मला सांगा ना, हे मोबाईल काय झालं महाराज, शिवा महाराज, मोबाईलमुळे आम्ही पाठांतर करत नाही. मोबाईल आता मी सुद्धा पाठांतर करत नाही. मी झालं का मोबाईल उघडून घेतो, ते ग्रंथ ठेवून गेले बाजूला. अहो ग्रंथ मला सांगा ना, ग्रंथ आपण त्याला ग्रंथ नको म्हणू ना. गाथ्याला माऊलीच्या तुकाराम महाराजांच्या गाथ्याला तुकाराम महाराज समजा, माऊलीच्या ज्ञानेश्वरीला माऊली समजा. जेवढं संत साहित्य लिखाण आहे त्याला तुम्ही ज्याचं आहे त्याला ते समजा. मला सांगा ना, एवढी जर श्रद्धा असली तर मी तर म्हणतो कुठंच जायची गरज नाही. मला धनुर्विद्येमध्ये अर्जुन श्रेष्ठ होता का एकलव्य श्रेष्ठ होता? एकलव्य, बरोबर आहे. अर्जुनापेक्षा एकलव्य श्रेष्ठ होता. मला सांगा, आता अर्जुन गुरुजवळ होता का एकलव्य गुरुजवळ होता? अर्जुन गुरुजवळ होता. मला सांगा, अर्जुनाजवळ गुरु होते पण अर्जुन गुरुजवळ नव्हता, असं म्हणायला काही हरकत नाही. एकलव्याजवळ गुरु नव्हते पण एकलव्य गुरुजवळ होता. गुरु जवळ नाही म्हणून त्याने काय केलं, मातीचा गुरु तयार केला, मातीचा द्रोण केला. त्याने कवळी कोभावळ फळला. एक आत्मविश्वासेवी नडीला जगू ठेकेला विकल्पे. किंवा ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायामध्ये श्री गुरुचरणी नावे माती जयापाशी डोंगरी होती, त्याने कवळक त्रिजगती एकवत केले. एवढी श्रद्धा असली, एवढी श्रद्धा असली ना तर सहज माणूस करू शकतो, सहज करू शकतो. मला कारण आम्हाला जन्म त्यासाठी आहे ना. कारण हा जन्म कशासाठी मिळते का? हा जन्म फक्त यावत जीवन सुखी जीवत यासाठी नाही ना, यासाठी नाही आहे. मला सांगा ना, येण्याचे शरीर येणे जाणे शरीर आम्हाला संपवायचंय पुढचं. नरतन समन ही कवन होतेही, जीव चराचर जाचत तेही. तुळशीदास महाराज म्हणतो, बाबा यासारखं धीर नाही. एवढी संधी जर तुझी हुकली, ही संधी जर गेली, गेला गेला नरदे मग कैसा भगवंत, एवढा गेला मग संपलं. मला सांगा ना, पण लोकांना पटतच नाही. लोकांना आता जर बोलायला गेलं ना, ते म्हणतात, हो काय बोलता तुम्ही देव पाहिला का? काय म्हणतात ते, हे नास्तिकवादी जे आहेत ना, यांना म्हणावं ना, चारवाक यांना जर म्हणावं ना, तुम्ही देव पाहिला का? मग त्यांना म्हणलं देव पाहिला का? ते म्हण नाही, आम्ही देव पाहू तर मानू. काय म्हणतात ते चारवाक, काय म्हणतात, आम्ही देव पाहू तर मानू. आता मला सांगा, देव काही पाहायची वस्तू आहे का? देव का पाहायची वस्तू आहे का? मला सांगा ना, देव बघावया गेलो तिथे देवाची होऊन बघा. माऊलीचा दृष्टांत आला ज्ञानेश्वरीमध्ये. एक मिठाची हातीनं आंघोळ करण्यासाठी कुठे गेली? समुद्रावर गेली. गिरी बाबा, हातीन मिठाची आहे. समुद्रावर आंघोळ करण्याकरता गेली आणि ती समुद्रावरून आंघोळ करून आली. आंघोळ करून आल्यानंतर तिच्या नातवांनी विचारलं, आजी समुद्र कसा आहे ग? म्हणे, आजी समुद्र कसा आहे ग? मग आजी समुद्राचं वर्णन सांगायला आली, कारण आजी समुद्र पाहून आली होती. सांगा आता काय होईल? मला सांगा, हातीन कशाची आहे? मिठाची आहे. मिठाची हातीन जर समुद्र पाहायला गेली, तिने जर समुद्रात उडी मारली
अहो हत्तीनंच काय, नाथ बाबा म्हणतात का, लवणाचा खडा पडता सिंधू माझी वडा, वोन ठाके तया एवढा तैसा तू रोकडा मीच वशी, का लवणाची कुंदरी सुद्धा लवण माघारी, नयेची माघारी परती जशी. कसं काय जो देव पाहायला गेला, अहो तो मला सांगा, तो देवच त्याला सांगायला उरल तरी कसा. आपण संत मागवाय काय सांगा तुम्हाला, काही असं आशय काही ओव्यान असं काहीतरी काय सांगा तुम्हाला, की म्हणतं डोकं आहे ना, असं त्या डोक्याला असं करंट लागल्यासारखं होतं, झटके आल्यासारखे. बघा एक याच्यामध्ये उभी याच्या अमृतानुभवमध्ये आलं म्हणून सांगतो तुम्हाला मी. एकाकडे मिठाचा खडा होता, मिठाचा सुंदर खडा होता, त्याच्याकडे मूर्तिकार आला. त्या मूर्तिकाराने त्या मिठाचा आणि मासा तयार केला. मासा तयार केला तो शोकेतमध्ये ठेवला. पहिले होता खडा, नंतर सुंदर मासा तयार केला, शोकेतमध्ये ठेवला. एक योगी आला आणि त्याचा सुंदर मासा पाहिला, तो काय सुंदर मासा आहे, पण याला प्राणा वाचून तुम्हाला शोभत नाही म्हणून योग साधनेने तो मासा त्याने जिवंत केला. जिवंत केला, मासा लागला ना हालचाल करायला. हालचाल करायला तो दिला मालकाच्या हातामध्ये. मालकाच्या हातात दिला, म्हणे भाऊ याला वाचव. आता त्याने उचलला आणि चालला पळत पळतो कुठं टाकायला, हौदात टाकायला. तर म्हणे हौदात टाकू नको, हौदात टाकशी तर मासा कशाचा आहे, मिठाचा आहे. तो म्हणतो बाहेर ठेवावा, तर मग तो कशाचा आहे माहिती नाही. बाहेर ठेवावा तो पाण्या वाचून राहत नाही, बाहेर ठेवा तो पाण्या वाचून राहत नाही, आणि पाण्यात ठेवावा तर त्याचं अस्तित्व राहत नाही. मला सांगा का, लवणाची मासोळी जरी झाली जिव्हाळी, जळाना जळा वेगळी जे जेवी. मला सांगा तसं तुमचं आमचं जीवन आहे. विठाला विठा अभंग तुकाराम महाराज, या अभंगधारे जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला इच्छात मानून जीवाला. बघा कर्माची काय करून देतात बाबा, कर्माची जाण करून देतात. कारण तू करता होऊन आलाय म्हणून तुला कर्म टाळता येणार नाही, आहे की नाही. कर्म हे मला होतच राहतं. मला सांगा, संग जोरी प्रकृतीचा माऊली म्हणतात, तो त्याग ना घडे कर्माचा, करू आयशी म्हणजे त्याचा अघ्रू चिवरे. संग जोवरी प्रकृतीचा, कारण प्रकृती करी कर्मी ती म्या केली म्हणे भ्रमे. हे तर करता येईन ना मी बोली जी जीव. मला सांगा, जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे, जोपर्यंत तुम्ही आम्ही आहोत तादात्म्य, जो देह तादात्म्य जोपर्यंत तुमचा आमचा आहे, तोपर्यंत आम्हाला कर्माचा त्याग करता येणार नाही. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आम्हाला कर्माचा त्याग नाही सांगत. कारण ऐकणे ऐसा कर, करू नको असं नाही म्हण, ऐसा कर. कर्माचा त्याग नाही सांगत, कर्माचा त्याग होतच नाही. एवढं कशाला, झोपेत सुद्धा आमचं कर्म बंद असतं का मला सांगा, झोपेत कर्म बंद असतं का. एखादं एक म्हणतो नाही नाही आपण आपल्याला काही काम नाही बा, आपण नुसतं झोपून राहतो. काय म्हणतो तो, आपण झोपून राहतो. आता मला सांगा, झोपणं कर्म नाही का, कर्म नाही का झोपणं मला सांगा. बरं झोपतं तर झोपतो, सोयीचं झोपत नाही, दुसऱ्याला झोप लागू देत नाही, असा घोरतो. मला सांगा मग याला काय म्हणावं, याला काय म्हणावं, दुसऱ्याला झोप लागू देत नाही ना, याला काय म्हणावं मला सांगा. बरं ते तर ते मला सांगा, झोपला उत्तर दक्षिण तर उठतो पूर्व पश्चिम. मला सांगा हे कर्म नाही का मला सांगा ना. अहो झोपेमध्ये फक्त इंद्रियांचे व्यवहार बंद असतात, झोपेमध्ये इंद्रियांचे व्यवहार बंद होतील, पण मनाचे संकल्प विकल्प हे झोपेत म्हणजे स्वप्न सुद्धा चालूच असतात. काय सांगा तुम्हाला, चालूच असतात ना. तुकाराम महाराज काकडा करण्यासाठी दररोज जायचे मंदिरामध्ये, आणि सकाळी सकाळी 4 वाजता 2 भिकारी भांडण करत होते, जे भीक मागून पोट भरायचे आणि मंदिरामध्ये झोपायचे. मला सांगा, आणि ते तिथं भांडणं करायचे. भांडण करताना एकाची गच्ची एकाने धरली. तुकाराम महाराज गेले, त्यांना बाजूला केलं. म्हणे का रे असं का भांडता तुम्ही. नाही ना म्हणे महाराज, हा माझा ऐकत नाही. म्हणे न ऐकायला काय झालं, का रे का ऐकत नाही. अहो म्हणे तो सांगतो मला चहान, मला असान, मला तसान. हा काय कुठला राजा आला का. मग तो भिकारी काय म्हणतो, नाही ना महाराज मी खरंच राजा झालो म्हणे. राजा कुठं झालो म्हणे माहिती आहे का, मी खरंच राजा झालो. रात्री मला स्वप्न पडलं म्हणे, आणि मी स्वप्नात राजा झालो. आता मला सांगा, रात्री स्वप्न पडलं आणि स्वप्नात राजा झाला, तर स्वप्नातला राजा जागृतीमध्ये चालेल का. काय म्हणतो तो, मी स्वप्नात राजा झालो. महाराज म्हणलंय, जरी तू स्वप्नात राजा झाला, पण स्वप्नेचे या सुखा नाही
होत राजा ऐसा आहे माझा अनुभव. अरे बाबा नाही होत ना. स्वप्नामध्ये आगात स्वप्नी निधान पावी चेल्या अवघ्या हरते. स्वप्नामध्ये जर मला सांगा धनाचा हांडा सापडला तर जागृतीमध्ये काही कामाचा नाही. म्हणजे मला हे सांगायचे आम्ही जरी झोपलो ना तरी आमचं झोपेमध्ये कर्म हे चालूच असतं. फक्त झोपेमध्ये मनाचे संकल्प विकल्प चालतात पण इंद्रियांचे व्यवहार मात्र बंद असतात. म्हणून असं समजू नका की झोपलं म्हणून कर्म बंद झालं नाही. कर्म मला तर जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे तोपर्यंत कर्म हे चालणारच आहे. बघा जनकराजाचं अजून सांगतो तुम्हाला मी. जनकराजा स्वप्न पडलं. जनकराजा स्वप्नामध्ये भिकारी झाला. बघा राजा निज मंदिरी पोहोडला सुमन शेजेवरी. तो अंत्यच्या घरी मग भीक मग असं स्वप्न पडलं ते राजाला आणि तो भीक मागतोय मला ते एक तुकडा यावाय हाता निच्याशी राजा म्हणे तू तत्वता की एक घातासाठी मला सांगा. कसं तरी घास मिळाला आणि राजा घेऊन जाणार तेवढ्यात ठोकर लागली खाली पडलं तर ते पाहतो तर मला सांगा त्याला काय आली जाग आली. अहो राजा झोपला मला सांगा त्याला सुद्धा स्वप्न पडलं म्हणजे त्याचंही कर्म चालू आहे. स्वप्नामध्ये कर्म झोपेत कर्म बंद राहत नाही. राजाचा दृष्टांत पुन्हा नाथबा दुसरा राजाच्या बायकोचा दृष्टांत दिला. आता राजाचा बायको दृष्टांत असा आहे की राजा शिकारी करण्यासाठी रानामध्ये गेला आणि तिकडे वाघाची शिकार करता करता वाघानेच राजाला शिकार केलं ते आणि कोणीतरी सांगितलं ते रडायला लागले. स्वप्नामध्ये बरं का रडायला लागले. अशी रडायला लागली काय सांगावं तुम्हाला. तर तिचं रडणं ऐकून पतीला जाग आली. पत्याला जाग आलं आणि पतीने त्याला उठवलं तिला विचारायला लागले भ्रतार शेजे निजुनी नारी स्वप्न वैद्य शंक करी आणि पती तिशी पुशी जरी सांगेत ते तरी मी रांडिले. आता मला सांगा स्वप्नामध्ये पती वारले दचकून उठले रडायला लागले आणि जागृतीमध्ये पती तिला विचारतात म्हणे काय झालं. आता ती सांगेल का माझे पती वारले. आता विचारणारे पती आहेत मला सांगा. आपल्याला असं वाटतं की आपण झोपलो म्हणजे आपलं कर्म बंद होत नाही. हे कर्म चालूच असतो मला सांगा. म्हणून साधू संत महात्मे आमचं कर्म नाही बंद करत. ते कर्म नाही बंद करत मला सांगा. आम्हाला कर्माची रीत सांगतात. म्हणजे अभंगातून तुकाराम महाराज आम्हाला सांगतायत ना ही कर्माची रीत सांगतात मला सांगा. गणित सोडवायचं त्याला रीत पाहिजे. गणित रीत नसली मला सांगा तर ते गणित सोडवता येत नाही मला सांगा. म्हणून या अभंगाद्वारे तुकाराम महाराज आम्हाला काय करतात उपदेश करताना फक्त कर्माची रीत सांगतात मला सांगा. म्हणून अभंग जरी उपदेश असला उपदेश महाराजांनी उपदेश जर करताना बघा असं एका 2-4 लोकांना उपदेश नाही केला. संतांचा उपदेश 2-4 लोकांना नाही. संतांचा उपदेश हा सर्व जगाला आहे. यारे यारे लहान थोर लहान आणि थोर. लहान म्हणजे कोण. लहान म्हणजे एवढे का. लहान म्हणजे एवढे नाही. लहान म्हणजे अज्ञानी. थोर म्हणजे ज्ञानी. यारे यारे लहान थोर याते भलती नारी नर न लगे करणे विचार चिंता कोण. अरे काही विचार करू नका. या सर्व यानं मला सांगा सर्वांसाठी आहे. फक्त उपदेश मला सांगा फक्त यांनाच नाही मला सांगा. थोडा आपण गाथा उघडा उपदेश करताना मौलीने पुन्हा उपदेश केलेला आहे. बघा मी तर असं म्हणतो इंजिनियर लोकांना उपदेश केलेला आहे. डॉक्टर लोकांना उपदेश केला आहे. वकील लोकांना उपदेश केला आहे. शेतकऱ्याला उपदेश केलेला आहे. गृहस्थ आश्रमाला उपदेश केलेला आहे. वानप्रस्थ आश्रमाला उपदेश केलेला आहे. सर्व आश्रमाला उपदेश केला. बघा इंजिनियर लोकांना उपदेश केला. ऑटोमोबाईल. आता मी असं म्हणतो मोटरसायकल पेट्रोलने चालते का करंटने चालते. मोटरसायकल पेट्रोलने चालते का करंटने चालते. करंटने चालते. ठीक आहे. जर नुसती करंटने चालली असती तर पेट्रोल टाकायची काय गरज आहे. नुसतं पेट्रोलने चालते का. जर नुसते पेट्रोलने चालते असं म्हणावं तर मग चाबीची काय गरज आहे.
पण हे दोन्ही जोपर्यंत एकत्र येत नाहीत, हे दोन्ही जोपर्यंत एकत्र येत नाहीत, मला का ते दोन्ही एकत्र कुठे येतात माहिती आहे का? आपण एवढं तरी माहिती का, प्रत्येकाकडे मोटरसायकल आहे. हे दोन्ही एकत्र तरी येतात कुठे माहिती आहे का? हे दोन्ही एकत्र येतात पिस्टनवर, ब्लॉकमध्ये. कुठे येतात ते? पिस्टनवर. इकडे प्लग आहे बघा, आणि खाली काय आहे? कार्बेटर आहे. कार्बेटरमधून पेट्रोल, आणि इकडनं करंट, इकडनं जातं पेट्रोल, इकडनं जातं करंट, दोघांची होते भेट. जोपर्यंत दोघांची भेट होत नाही, नुसतं करंटची टायमिंग चुकली तरी मोटरसायकल कुठलीच गाडी चालू होत नाही. मला सांगा, म्हणून इंधन त्यागी संयोगाचे गुन्हे. अभंग तुकाराम महाराजांचा, इंधन त्यागी संयोगाचे गुन्हे, सागुरा दर्शन तोची ओढ. एखादी ओहोळ, एखादी नाला जर समुद्राला जाऊन मिळाला तर तो केवढा होतो? केवढा होतो तो? अफाट होतो. तसं हे दोन्ही एकत्र आले, मला सांगा 100 टनच्या ट्रका पळतात. इंधन त्यागी संयोगाचे गुन्हे, सागुरा दर्शनी तुची ओढ. कोणासाठी आहे हा उपदेश? कोणाला केलाय? आम्हाला का उपदेश? साधारण मात्र नाही हो. जे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग त्यांच्यासाठी आहे बघा. जे सिव्हिल इंजिनियर बांधकाम आल्यानं तुकाराम महाराजांनी आणि सावध केलं, तुम्ही घरं बांधा, बिल्डिंगा बांधा, रो हाऊस बांधा, पण बाबांनो माझा सल्ला आहे का, घर हे भूकंप रेजिस्टंट तयार व्हायला पाहिजे. आणि भूकंप रेजिस्टंट घर जर तयार करायचं असेल तर त्याचा पाया मात्र उथळ पाहिजे की खोल? त्याचा पाया खोल पाहिजे, खोल आहे का नाही? जयामध्ये देव आधीमध्ये अंती, खोल पाया भिंती न खचेची. ज्या बिल्डिंगचा पाया खोल आहे ती बिल्डिंग, मला सांगा, भूकंपामध्ये सुद्धा तिला धक्का लागत नाही. पण जी वरवर असते, मग तो पाया कुठलाही असू द्या, पाया बिल्डिंगचा असू द्या, तो पाया तुमचा आमचा असू द्या, फाउंडेशन जर पक्क नसलं, मला सांगा, फाउंडेशन पक्क नसलं तर बिल्डिंग हालायला वेळ लागत नाही. म्हणून आपण ते फाउंडेशन पक्कच करत नाही का? कुठलंच पक्क नाही आमचं, कुठलंच नाही. मला सांगा, बेसमेंट हे पक्क फिक्स पाहिजे. मला सांगा, इतकं फिक्स पाहिजे, फुटोय मस्तक तुटोय शरीर, नामाचा गजरस काही का होत नाही. मग मला सांगा, लोक माळकरी व्हायला घाबरतात. कसं का माळकरी व्हावं? काय म्हणतील? काय म्हणू दे ना, लोक म्हणू द्या ना. कसं काय? मी तर असं म्हणतो, माळकरी झाल्यानंतर ज्याची निंदाच झाली नाही, माळकरी झाल्यानंतर ज्याची निंदाच झाली नाही, त्याने पूर्वी केलेलं त्याचं पाप कमीच झालं नाही. बघा, निंदकामुचा सका, आमचे पाप धुतो ठोका. एक सांगू तुम्हाला मी, निंदा कुणाची होती माहिती का? जो प्रगती पथावर चालला त्याची निंदा होते. आता काही लोक असं म्हणतात, ज्यांनी साधू संतांना, तुकाराम महाराजाला ज्यांनी त्रास दिला, ज्यांनी माऊलीला त्रास दिला, मला सांगा, त्यांनी माऊलीला त्रास नाही दिला, त्यांनी त्यांना घडवलं त्यांना. बघा, कारण त्यांना ते कळाले. जेव्हा एखादी मूर्तिकार मूर्ती बनवतो ना, त्याला दगड कळतो तेव्हा मूर्ती बनवतो. दगड कळतो, या दगडाची मूर्ती बनल का नाही बनल हे पहिले काय पाहतो? तो दगड पाहतो. ज्याला दगडाची पारख, त्यालाच मूर्ती दगडातून निर्माण करता येते. लक्षात घ्या, ज्याला दगडाचीच पारख नाही, हा दगड सोडला की तो फेक, तो सोडला की तो फेक, मूर्तीच बनत नाही. मला सांगा ना, कारण पहिले दगडाची पारख झाल्याशिवाय मूर्ती होत नाही.
आणि मूर्ती बनवत असताना मला सांगा सोपं नाही. तुका म्हणे जरी साही टाकी घाया आणि त्याच्या पुढे पाया मगज. तुका म्हणे टाकी गाये देवपण फुटल्या जनकुला पुशी. फुटला तर गेला का होतो, गेला का होतो. म्हणून उपदेश करताना बघा इंजिनियर लोकांना उपदेश केला. पुढे बघा मेडिकल सायन्सला एक उपदेश केलेला आहे. बघा मेडिकल सायन्सला उपदेश केलेला आहे. ज्याला सर्प चावतो किंवा ज्याला जो विष प्राशन करतो, जो विष जो बघा काही काही लोक विष घेतात. मला सांगा भावार्थ रामायणमध्ये 2 शब्द आले विष बद्दलचे. मग याचा अर्थ त्या काळात सुद्धा लोक विष पित होते याचा असा अंदाज बर का. कारण ओवी आहे बघा या दोघं लोक लज्जा लागले लाजले का विष घेऊन निघाले. सीतामाईचं उद्गार आहे बघा भावार्थ रामायणमध्ये. दोघं लोक लज्जा लाजले, लोकांनी निंदा होईल, लोक बोलतील, यांना बायको सांभाळता आली नाही म्हणून कदाचित या भयाने दोघं विष घेऊन तर नाही निघाले ना. बघा म्हणजे याचा अर्थ त्या काळात सुद्धा लोक हा प्रयोग करत असतील असंही सिद्ध होतं. विठ्ठला ज्याला सर्प चावला, सर्प चावल्याला जे इंजेक्शन देतात ते कशापासून बनतं माहितीये का? सापाच्या विषापासूनच बनत आहे. ते सापाच्या विषापासूनच बनतंय. मला सांगा पण असं नका करू साप या हाताला चावला म्हणून पुन्हा धरायचं आणि इकडे चाव असं नाही. कारण त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचं काय तयार केलं तर इंजेक्शन तयार केलं जातं. पण असतं तेच. मला सांगा त्याचे घटक तेच आहेत, मला कंटेंट तेच आहे त्याच्यामध्ये. पण ते आणि त्याला काय केलं जाते त्याच्यावर काहीतरी क्रिया करून रासायनिक क्रिया करून आणि त्याला ते इंजेक्शन सिरिंजच्या माध्यमातून देण्यासाठी बनवलं जातं. मला सांगा म्हणून बघा 16 अध्यायामध्ये कोवे तैसे कर्म कर्मबद्धता सोडविली मुमुक्षु सोडविली पंडू सुता जैसा रस रीती मरता राखेला विषू. हे कोणी सांगितलं मला सांगा ना. हे कोणी दिलं? अट्रोपिनॉचं इंजेक्शन एखादी जर विष बाधा झाली त्याने जर विष प्याला तो तर त्याला अट्रोपिनॉचं इंजेक्शन देतात. मला का देतात ते? कारण त्याच्यावर तो प्रयोग आहे. मला सांगा ते देतच राहायचं. हे कोणी दिलं मला सांगा ना. हे कोणी? हा उपदेश कोणाचा आहे? हा उपदेश माऊलीच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. तुकाराम महाराजचा उपदेश आहे. मला सांगा म्हणजे संत जो उपदेश करतात तो आमच्या हिताचा करतात. म्हणून ज्याला उपदेश करायचा आहे त्याला दुसऱ्याच्या हिताची जाण असायला पाहिजे. कारण दुसऱ्याच्या हिताची जाण असल्याशिवाय उपदेश करायचा अधिकार नाही. उगत उठायचं मला सांगा दारूबंदीवर भाषणं द्यायचे ते लोक म्हणतात साहेब हळू बोला तुमचा वास येतोय, हळू बोला लोक काय म्हणतील. हे दारूबंदीवर बोलतोय आणि याचाच वास येतोय. मला सांगा तर याचा उपदेश फलित होईल का? होईल का? मला सांगा. म्हणून उपदेश करताना 2च लोकांना अधिकार आहे. एका अधिकार श्रुतीला दुसरा अधिकार साधू संताला. पया हितापासून काढी ती हित देऊन वाढविते नाही श्रुती परवते माऊली जगी. तर एक अधिकार श्रुतीला आहे आणि दुसरा अधिकार संतांना आहे. आणि संतांना जर अधिकार आहे तर ते अधिकार ज्याचा त्याचा अधिकार पाहूनच उपदेश करतात. अधिकार तैसा करू उपदेश साहित्यास तीच अधिकार तैसा करू उपदेश. जसा अधिकार असे तसा उपदेश करतात. अधिकार तैसा करू उपदेश साहित्यास तीच ओझे देऊ मुंगीवरी भार गजाचे पालन देवता हे कोण कार्य सिद्धे. आणि मग पुढे काय म्हणत का? तुका म्हणे फासे वाघूर कुऱ्हाडी प्रसंग काढी पारधी तो. तुका म्हणे फासे वाघूर कुऱ्हाडी प्रसंगी काढी तो. आता बघा वाघूर कोणासाठी माहितीये का? वाघूर फेकतात त्याला वाघूर म्हणतात, लावतात त्याला फाशे म्हणतात आणि मारून फेकतात त्याला कुऱ्हाड म्हणतात. बघा म्हणजे जसं जनावर आलं आता ते बारीक बारीक पक्षी लावरी म्हणतात ती पकडायची त्याला फाशे लावावे लागतात. हरणासारख्याचं त्यांना वाघूर लावावं लागतं आणि वाघासारख्याले त्यांना कुऱ्हाड मारावी लागते. बघा म्हणजे जसा ऐकणारा तसा उपदेश. जसा आई धाकोटीच्या मुखे घास घाली माता वरी करी सता शहानिया. म्हणून संतांना तो अधिकार उपदेश करण्याचा आहे. आणि म्हणून याही अभंगातून तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करतात पण बाबा की तू माणूस म्हणून जन्माला आलेला आहे तुझं इति कर्तव्यता असे असं काहीतरी कर की जो राम तुझ्या घरी यायला पाहिजे. अभंगाच्या पहिल्या चरणात
राम घरी यायला पाहिजे. मग त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी काय करावं मला सांगा ना. काय साधना काय करावी लागेल? बघा, काही गोष्टी ह्या प्रारब्धाने मिळत असतात. अन्नमान धन येतो प्रारब्धाधीन. हे प्रारब्धाशी मिळत नाही. झाला आपलं मागच्या वर्षी मला वाटतं कोणता अभंग होता बा मागच्या वर्षी? कोणाच्या लक्षात नाही. माझ्याही लक्षात नाही वाटतं. कोणाच्याच नाही का? मागच्या वर्षी पाहू राहिले काय अभंग होता. प्रारब्धाती जन सुखशीन पावतसी करिता घायाळाचा संग. म्हणजे अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन. काही गोष्टी या प्रारब्धाने मिळत असतात. अन्न प्रारब्धाने मिळतं, मानही धनही प्रारब्धाने मिळतं, मान सुद्धा प्रारब्धानेच मिळतो. उगीच मला सांगा अपेक्षा करू नका. नाही तर आपण जे पाहतो ते मान वेगळे. आपलेच पैसे द्यायचे, आपल्याच लोकांना सांगायचं आम्ही आलो का आमचं तुम्ही सत्कार करायचा. हा मान नाही. मला सांगा हा मान नाही. विश्वभा खेचरच्या अभंगामध्ये एक बागे सुंदर प्रमाण आहे. जैसे असेल आचरण घडले असेल पाप पुण्य घडले जैसे सानुकूल होतील मान अपमान जन पावती. घडले असेल पाप पुण्य तैसे सानुकूल होतील कर्म मान अपमान जन पाव. आपलं काहीतरी मागचा बॅलन्स असेल तर ना. म्हणून काही काही गोष्टी ह्या प्रयत्नाने साध्य होतात. त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. पण प्रयत्नाने साध्य होतात म्हणून अशा उड्या मारून आभाळाला बोटं लावायचा प्रयत्न नाही करायचा. असं उड्या मारून मोठं एक म्हणतो आबाळ लई वर आहे जवळ दिसतं म्हणे. ते होतं माणसाला काही काही वेळ होतं असा भ्रम होतो माणसाला. आभाळ 2 बोट राहतं माणसाला तसं काही नाही. एक काळ आमचा होता आम्हाला आभाळ 2च बोट होतं. त्या काळामध्ये वेशी बेल होणं म्हणजे फार अवघड होतं. काय सांगू गेटवर नोकरी द्यायची आम्हाला. हातून येतं का आमच्याकडे चला ना येतं का आमच्याकडे चला ना हायस्कूलमध्ये तुम्हाला लगेच ऑर्डर देतो ना. मग तर रात्री 9 वाजता ऑर्डर दिली. रात्री 9 वाजता उद्या इन्स्पेक्शन आहे BSc वाला शाळेत कोणीच नाही म्हणे आम्हाला आमच्या संस्थेवर. रात्री बोलून रात्रीतून लगेच मागची 2 महिन्याची ऑर्डर. बघा मग साहजिकच माणसाला वाटतं की नाही. असं वाटतं माणसाला की बस बस आता 2च बोट राहिलं. मला सांगा एक माणसाला वाटतं आपल्याला. मला सांगा पण ही वस्तुस्थिती नाही. हा व्यवहार आहे. हा व्यवहार आहे. मला सांगा प्रयत्नाने काही गोष्टी साध्य कर. पण प्रयत्न कसा पाहिजे त्याला अनुसरून पाहिजे. नाही तर प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. पण कुणाचं तेल गळायला वाळूचं आतापर्यंत मला सांगा ना. प्रयत्न काही गोष्टी ह्या प्रयत्नाने साध्य असतात होत्यात माणसाला. लोकांनी ज्ञानेश्वऱ्या पाठ केल्या प्रयत्न केला. लोकांनी ग्रंथ पाठ केले प्रयत्न केला. पण प्रयत्न करताना सुद्धा प्रयत्न हा योग्य रीतीनेच झाला पाहिजे. उगाच दुसऱ्याला मला सांगा दुसऱ्याला हलकं करून आपण जड होण्याचा प्रयत्न करणं हा सुद्धा प्रयत्न
आपल्याला सक्सेस होऊ देत नाही. चला पुढे. काही गोष्टी या अधिकाराने प्राप्त कराव्या लागतात. अधिकार मला सांगा, अधिकार असायला पाहिजे. मला आता ब्रह्मज्ञाचा अधिकारी कोण? ब्रह्मज्ञात तोंडाने बोलणं वेगळं. ब्रह्मज्ञान जरी होय उठा उठी. बघा एक उभी याच्या चतुर्मुखी भागवत मध्ये, ब्रह्मज्ञान होय ज्याशी देऊ ना शके मित्राशी. ज्ञात भावना ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याला मित्राला देता येत नाही, आईबापाला सांगता येते, तो कोणालाच सांगता येत नाही. कोणालाच सांगता येते मला सांगा ना. म्हणून ब्रह्मज्ञान एक ह्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी अधिकार असावा लागतो. मन बुद्धी चित्त अहंकार या अंतकरण चतुष्टय मला सांगा त्याच्याकडे हे पाहिजे. आणि काही गोष्टी ह्या कृपेने आणि साध्य होतात. काही गोष्टी कृपेने साध्य होतात आणि त्यासाठी कृपा असावी लागते. बघा हे 4 गोष्टी असे आपल्या जीवनामध्ये आपण करत असतो. कोणी म्हणतं मला तर काय सहज साध्य झालं बा. काही म्हणतात मी तर एक आमच्या भागामध्ये ते कन्नडचं एक कीर्तनकार, अहो असं पडून राहायचं काय सांगा तुम्हाला. एस टीमध्ये कंडक्टर ड्रायव्हर होते एस टीमध्ये. ते नंतर कीर्तन करायला लागलं. कुठं पडून राहायचं, नंतर कीर्तन करायला लागलं. मला कीर्तनामध्ये सांगायचे एवढं काय आपले बाबा दे ना बाबा मोकळे सांगायचे. मग कृपा आहे मला सांगा. ही कृपेने काही काही गोष्टी सिद्ध होतात काही. म्हणून साधू संतांची कृपा आम्हाला याच्यासाठीच करायची, कारण आपल्या हिताचा विचार त्यांच्याकडे आहे. तेच माझे हित करीती सकळ आणि त्यांना गोपाळ कृपा करी. म्हणून त्यांनी साधू संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं बाबांनो असं करा, असं नका करू, असं करा, ऐसा कर, असं कर. मला सांगा उगीच कसं काय करतो आपल्या मताने. काय सांगा तुम्हाला. एकाने याचं वर्णन ऐकलं. कशाचं वर्णन? स्वर्गाचं ऐकलं. जेतांगी इंद्रवचे जाणं, इरावती आरोहण, मरुदगण पार्श्वगण, उच्चस्वा वारुदानं, कल्पतरूचे उद्यान, कामधेनुचे गोदन, ऐश्वर्य नवल क्रीडची, जितेच्या पायऱ्या चिंतामणी, रंबा उर्वशी विलासिनी, अष्टविनायक नाचिनी, येणे वैभव अमरावती, इंद्र तेथील अधिपती. त्याने वर्णन ऐकलं. कशाचं? स्वर्गाचं वर्णन. त्यांनी सर्व ऐकलं, बाकीचं सोडून दिलं. त्यांनी सर्व ऐकलं, बाकीचं सोडलं. एकच चरण फक्त लक्षात ठेवलं. कोणतं? की तिथे काय म्हणजे रंबा आहे, उर्वशी आहे. मला सांगा ना, लागलं ना का मला. अगं स्वर्गीची उर्वशी ऐकून जेवी मानसी, यज्ञ लावी ती आकाशी यागाची या. 100 अश्वयज्ञ केले. कशासाठी केले? कशासाठी केले? स्वर्ग मिळवण्यासाठी. आणि स्वर्ग मिळवण्यासाठी यज्ञ केले मला सांगा. पण काय सांगा तुम्हाला, स्वर्गामध्ये जायला इतका वेळ लागतो. 100 यज्ञ करावे लागतात. काय सांगा तुम्हाला. एखादी वस्तू वर फेकायची ती इतकी ताकद लागते, पण जेवढ्या ताकदीने आपण तिला वर फेकतो त्याच्यापेक्षा 4 पटीच्या स्पीडने ती खाली येते. हे लक्षात घ्या. ते स्वर्गाचे तेज आहे ना. काय सांगा. 9 स्वर्गाधिपती झाला राठी भामाला, भुजंग तो पावला नेनसे काय. असं नका करू, असं करू नका, असं नका करू. मला सांगा असं नका करू. मला सांगा हे करून तुम्ही काय मिळवणार आहे. मला सांगा काय मिळवणार आहे. हे नका करू. पुन्हा दुसरा दृष्टांत दिला ज्ञानेश्वरीमध्ये. सांगतो तुम्हाला. विठ्ठल एक बिचारा गरीब आहे. आयुष्यभर गरिबीचे झटके खातोय. एक दिवशी त्याच्या भाग्यामध्ये त्याला समोर हांडा दिसला, सोन्याचा हांडा. मला सांगा किती पळल बरं तो. किती पळल खरं सांगा. पळल का नाही मला सांगा ना. तो पळतो कसा. माऊली म्हणतात का निधनाते देखुनी रंकू, मिनाते देखुनी बकू, श्रेय देखुनी कामुकू प्रवृत्ती धरी. असं नको, असं नका करू तुम्ही. असं नका करू, असं नका करू. बघा मासा बगळा किती पळतो पाण्याकडे. माशाला पळून मला किती पळतो. अहो काय सांगा तुम्हाला. बगळा बघ बसला ध्यानी त्या शांत कोण म्हणी मशीधरणे अंत करणे सखाम. मासा पाहिले की बगळाचा पाण्याकडे पळतो ना. धन पाहिले की हा निर्धन पळतो. आणि कामुक माणूस स्त्री पाहिले का पळतो. मला सांगा असं नका करू. असं नाही, अशी धावपळ नका करू. ऐसा असं नाही करायचं. ऐसा कर, असं नका करू. मला सांगा. पुन्हा अजून एक दृष्टांत दिला बघा ज्ञानेश्वरीमध्ये. सुंदर दृष्टांत आलाय. आकाशामध्ये पारवा फिरतोय आणि त्या पारव्याने पारवी पाहिली. पारव्याने पारवी पाहिली वरून आपला अंग सोडून दिलं.
अंग सोडत जवळ आलं ती बाजूला सरकली, हा दगडावर पडला तर त्याचा ठेसा झाला. पाये पारवा किरीटी चढा नभाची पोटी, पारवी देखून लुटी अंगची सगळे. असं नको करू, ऐसा कर असं नको. घर आवे राम, की राम घरी यायला पाहिजे असं काहीतरी कर. मग राम घरी येण्यासाठी काय करावं लागेल? करा विचार तुम्ही आता. काय करावं लागेल मला सांगा ना. राम कोणाच्या घरी गेला? कोणाच्या घरी गेला राम? शबरी मातेकडे गेला की नाही? शबरी मातेने काय रामाला बोलवलं होतं का? बोललो होतं का मला सांगा ना? नाही बोललो होतं. पण शबरी मातेकडे राम गेला का गेला माहितीये का? की त्यासाठी भाव पाहिजे, भक्ती पाहिजे. भावेन देव कलया नरेंद्र कपटे शत्रू धनेन कांता. मला सांगा ना, फक्त सेवा केली साधू संतची. सेवा केल्यावर त्यांनी म्हटलं तुला भेटायला राम येईन. मला सांगा, तुला भेटायला राम येईन म्हटल्यावर तेव्हा राम नव्हता. रामाला यावं लागलं कुणासाठी? शबरी मातेसाठी यावं लागलं. आजही तो येईन ना. मला सांगा ना, तेवढं भक्ती आपली पाहिजे ना. आपण भक्ती करतो, किती भक्ती करतो? आपला स्वभाव आहे भक्ती करणं. स्वभाव आहे देखील जातं सकळ स्वभावता भजन शिळ झाले असे केवळ माझे. मला सांगा, झाले असे केवळ माझे ठाई. सर्वांचा स्वभाव भजन करणं आहे. मग आमचा स्वभाव गेला कुठं? गेला कुठं मला सांगा ना. सापांचा स्वभाव लपणं आहे. एवढं जर किलो बाहेर पडलं, लोक काटे घेऊन धावले तर ते काय करतात? आईला विचारता का, आई लोक काटे घेऊन माझ्या मागे लागले, आता मी काय करू? आई त्याला म्हणते, बाळा एखादी बीळ पाहून लप. असं म्हणते काय त्याला. हातात लोकांच्या हातात काट्या पाहिल्या की तो साप काय करतो? पोटामध्ये कोणी सांगितलेलं सरपा आणि उपजत लपा म्हणून या. जर त्यांचा उपजत गुण लपणं आहे आणि आमचा उपजत गुण करणं भजन करणं आहे, मग मध्ये फॉल्ट झाला काय? मधला जो फॉल्ट आहे ना, हा मधलाच फॉल्ट आम्हाला देवाकडे जाऊ देत नाही, देवाला येऊ देत नाही. देव धर्म सांधी पडिले सकाळ, देव धर्म सांधी पडिले सकाळ, देव धर्म सांधी पडिले सकाळ, देव धर्म का माधुरीचा घोडा गजपती मानी थोडा, काट्यावरील सरडा स्वर्ग. याच्यामुळे काय झालं? देवाचा आपलं अंतर पडायला काय कारण? देवाला आपलं देवाचं अंतर पडायला काय कारण? हे कारण हे का माधुरीचा घोडा किंवा देवधर्म स्थानी पडले. माधुरी मदारी माहिती, माधुरी रायरंगचे येतात त्यांचे घोडे पाहिले का कोणी? नुसतं पुढे मुंडकच असतं, आहे की नाही? असं मुंडकं असतं ना पुढे, आणि खाली ते कपडा बांधलेला असतो. अशी ऍक्टिंग करतो ते घोड्याची. मला सांगा, का माधुरीचा घोडा गजपती मानी थोडा. तो म्हणतो आता माझ्या पुढे इंद्राचा हत्ती बस. तसंच होतं. थोडंफार जमलं की हा म्हणतो बस आपला देवाशी आपलं काही घेणं नाही. बस तो आता देवाशी काही घेणं नाही, इथपर्यंत मजा नाही. तुम्ही आपल्या मी केलं म्हणजे या पठ्ठ्याने केलं, काही लोकांना या पठ्ठ्याने कमवलं. त्याला तरी त्याला भ्रांतीचे हात कुठं लावतो तो? या पट्टीने असं नाही म्हणत, या पट्टीने असं नाही म्हणत, आहे की नाही? या पठ्ठे, अरे हाच पठ्ठा कमवणार आहे, हाच पठ्ठा.
हृदयामध्ये राहून तो हृदयामध्ये बसलाय तोच, लांब नाही तो, मला सांगा ना. आहे आपल्या जवळच, मला सांगा ना. जवळ आहे परी भेटे ना. माऊली म्हणतात बघा, जवळ आहे, मला सांगा, जवळ आहे एकदम, पण भेटत नाही. काय कारण? परी माझे धावे भ्रमर होडी, आता पाहिजे अभंगामध्ये जवळ आहे परी भेटे ना. याला कारण काय झालं, मला सांगा. याला कारण झालं आमची विकार आम्हाला देवापर्यंत जाऊ देत नाही, जाऊ देत नाही. काय सांग, सीतामाईचा एक संवाद आहे मंदोदरीचा. राम का येत नाही का, मला सांगा. मंदोदरीचा संवाद आहे, सीतामाईचा आणि मंदोदरीचा संवाद आहे. सर्व प्रयत्न करून रावण थकला, पण सीतामाई वश होत नाही, म्हणून मंदोदरीचा सहारा रावणाने घेतला. आणि मंदोदरी सांगितलं, एक काम कर, फक्त सीतेचं मन वळव. पतीच्या मता आणि सर्वता अनुसारी पतिव्रता असं. मंदोदरी रावणाचं ऐकलं आणि सीतामाईकडे गेले. बरं, गेल्यावर असं नाही का माझ्या पतीचं ऐकत नाही, असं नाही ना, असं नाही ना. मला काय सांगावं तुम्हाला, कारण दोघांचं नाव पंचपतिव्रताची यादीमध्ये आहे. मंदोदरी गेली, पहिले असं नतमस्तक मंदोदरी, मला तर असं नतमस्तक झाली. दोघींनी एकमेकाला जय हरी केलं, राम राम म्हटलं, जय हरी म्हटलं. आणि मग मंदोदरी अशी सीतामाईने खाली बस म्हटलं, मंदोदरी बसली. आणि बसल्यानंतर मग मंदोदरीने प्रश्न असं बोलता बोलता असं लगेच नाही, मला सांगा, असं बोलता बोलता बरोबर विषयावर आली. मग म्हटलं, म्हणे का गं, तुझा राम व्यापक की एकदेशी? व्यापक की एकदेशी? सीतामाईने म्हटलं, माझा राम व्यापक आहे, सर्व घटी राम देहा देई एक, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, प्रत्येकाचा, मला सांगा, हृदयामध्ये तो आहे. प्रत्येकाचा जीव रामरूप आहे. ईश्वरांचं जीव अविनाशी, सर्व घटामध्ये माझा राम आहे. मग मंदोदरी आली विषयावर, जर सर्वामध्ये तुझा राम आहे, सर्व ठाई आहे, सर्व ठिकाणी आहे, मग माझ्या रावणात नाही का? रावणात नाही का असं म्हटल्यावर सीतामाईला राग नाही आला, सीतामाईला हसू आलं. सीतामाईला हसू, मी कुठं नाही म्हटलं, म्हणे मी कुठं नाही म्हणतो तुझ्या आता रावणात राम नाही, मी कुठं नाही म्हटलं, मला सांगा. जर नाही आहे आहे, तुझं म्हणणं आहे, मग अंगीकार का करत नाही? तिने म्हणजे खरं सांगू का, इंद्रियांच्या पाठीमागे जो धावतो ना, त्याच्याकडे राम राहत नाही. ज्या काम आहे वा राम नाही, आणि ज्या राम आहे वा काम नाही. तुझा रावण इंद्रियांच्या पाठीमागे धावतोय, इंद्रिय लोलूप आहे, मला सांगा. म्हणून ऐकणी, म्हणून तुझ्या रावणात राम नाही. ओ काय असं उत्तर ऐकलं, काय सांगा तुम्हाला, घाम सुटला मंदोदरीला, असे थरकप व्हायला लागले ते, मला सांगा, असं थरकाप व्हायला लागला, मला सांगा ना. जर मग म्हणून आपल्याला राम यावा असं जर वाटत असेल आपल्या घरामध्ये, म्हणजे ऐसा घर म्हणजे कोणतं माहिती आहे का? हे घर आहे देवाचे मंदिर, याला घर म्हटलेलं आहे. हे घर नाही, हे घर, मला सांगा, याला घर म्हटलेलं आहे. या घरामध्ये राम यायला पाहिजे, मला सांगा ना. मग त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? विकारांचा त्याग करावा लागेल. जोपर्यंत विकार आमचे जात नाही. तुका म्हणे देव भरेला विठ्ठल, काम क्रोध केले गरे, काम क्रोध केले गरे, काम क्रोध केले, काम क्रोध केले
तुला बाकीचे धंदे सोडावे लागतील. धंदा म्हणजे उद्योगधंदा नाही आपला, और धंदा सब सोडावा लागेल तुला बाकीचा. जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत नाही येत. आणि ज्या क्षणाला सुटलं की लगेच येतो, लगेच काय लगेच येतो बघा. राम रावणाची युद्ध झालं, लढाई झाली, रावण खाली पडला हे सर्वांना माहिती. रावण खाली पडल्यानंतर रावणाची आत्मज्योत निघाली, ती रामामध्ये विलीन झाली, हे तुम्हाला माहिती. आणि बाकीच्यांनी गंमत पाहिली, ते विचार करायला लागले, रामाने का वशिलाबाजी केली म्हणून. सोन्याची लंका पाहिली, रावणाला आपल्या जागा दिली. काय म्हटलंय बाकीचे? सोन्याची लंका पाहिली आणि आपल्याच जागा दिली, राम आपल्या अंतःकरणामध्ये विलीन केलं, जागा दिली. मला सांगा आता रामाने लंका पाहून जागा दिली की रावणाचा भाव पाहून जागा दिली? बघा, जोपर्यंत यांचं लढाई चालू होती, युद्ध चालू होतं. कहे त्रिजटा सुनु राजकुमारी, उरसर लागत मरत सुरारी. दररोज बातम्या यायच्या, प्रत्यक्षानं बातम्या यायची. कुठे? अशोक वाटिकेमध्ये सीतामाईपर्यंत. रावण मरतच नाही, सीतामाई शोक करते. त्रिजटाला म्हणतात, का ग त्रिजटा, माझी सुटका होईल का नाही? पण त्रिजटा काय म्हणते माहित का? कहे त्रिजटा सुनु राजकुमारी, उरसर लागत मरत सुरारी. सूर म्हणजे देवन, आरी म्हणजे शत्रू, देवाचा शत्रू रावण. केव्हा मरत? जोपर्यंत त्याच्या बेंबीजवळ एकाने उर सर लागत, जोपर्यंत त्याच्या बेंबीजवळ ते अमृताचे कुंभ आहे ना, तोपर्यंत तिथे लागत नाही, तोपर्यंत रावण मरत नाही. म्हणजे राम तिथे का मारत नाही? सीतामाई काय पुन्हा विचारते, राम तिथे का मारत? तिथे मारायला पाहिजे ना, तर राम तिथे का मारत नाही? म्हणून पुन्हा उत्तर दिलं, असं उत्तर दिलं की राम फक्त रावणाला काय करतो? विचलित करत होता, फक्त त्याचे मुंडकं उडवायचं. कारण रावण चिंतन कोणाचं करत होता? सीतामाईचं. एक वर जानकी वर मम वास आहे, मारत बाण करत सब नाश आहे. कारण रावण चिंतन करत होता सीतामाईचं, सीतामाईचं करत होता, म्हणून सीतामाई होता रावणाच्या अंतःकरणात. आणि सीतामाई चिंतन करत होत्या रामाचं, म्हणून राम होता सीतामाईच्या अंतःकरणात. रामासकट सीतामाई होते रावणाच्या अंतःकरणामध्ये. अशा अवस्थेमध्ये रामाने जर बाण मारला असता तर त्रिभुवनाचा काय झाला असता? नाश झाला असता. म्हणून रामाने रावणाला फक्त काय केलं? एक विचलित केलं, संतुलन तुटावं म्हणून. काय सांगा तुम्हाला, संतुलन तुटलं. बस एक संतुलन तुटलं, क्षणही लागला नाही. रावणाचं फक्त एक सेकंद बघा, फक्त काय झालं? विस्मरण झालं. आणि विस्मरण झाल्याबरोबर बाण मारला आणि रावण खाली पडला. रावणाने लगेच माहितीये का, असं नाही म्हटलं त्याने, माझ्या लंकेचं काय होईल? मरत रवतव घोर भारी, का राम रण हतोपचारी. रावण म्हणतो, मरत तव रव घोर भारी, का राम रण हतोपचारी. रावण मरता हाक मारतो, हे राम काय मुझे आपसे लढना है, हे राम काय मुझे आपसे लढना है. राम राम करत 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 रावणाचा काय झाला? अंतकाल झाला. आणि जर अंतकालीचे मामेस म्हणत होता तुळशीदास महाराज म्हणतात, राम सारिसा को दिन हितकारी, लंका पाहत नाही भगवंत, काही पाहत नाही.
तो लंका हेही पाहत नाही ना, झोपडं आहे का हेही पाहत नाही, आणि घर आहे का हेही पाहत नाही. मला सांगा आता शबरीची कोणती लंका होती? मला सांगा ना, कोणती लंका होती शबरीची? शबरीची लंका नव्हती, पण भाव होता अंतकरणामध्ये. राम रघु नंदना, राम रघु नंदना, आश्रमात या कधी रे येशीन, आश्रमात या कधी रे येशीन, राम रघु नंदना, राम रघु नंदना. मीन अहिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी, वीन रान दीन रानटी, वेडी शबरी, वेडी शबरी. तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना, राम रघु नंदना. पतित पावन श्री रघुनाथा, भेट दे कदा जाता जाता, पाहिन पूजन देखील माता. तोच स्वर्ग मग इथेच येईन, पुरेपणा जीवना, राम रघु नंदना, राम रघु नंदना. देवा करणे भाव तस्मात. काही लागत नाही देवाला, मला सांगा ना, काही लागत नाही. देवा करणे भाव तस्मात. नुसता भाव नको, तर दृढ भाव पाहिजे. भाव तर डोलक्या भावल्यासारखं नको, असा डोलका भाव नको. मला सांगा, सोमवार आला की शिवभोळा चक्रवर्ती, मंगळवार आला की अनादी अंबिका भगवती, बुधवार आला की बोलावा विठ्ठल, गुरुवार आला की मला सांगा 3 शिरे 6 हात, शुक्रवार आला की आदी अंबिका भगवती, शनिवार आला शनिदेवा तुम्हा नमस्कार आधी, रविवार आला आंब वागा सोम वागा. मला सांगा असा भाव नको बाई, दृढ भाव पाहिजे. दृढ एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. मला सांगा ना, मग त्यासाठी पहिले त्या योग्यतेचं बना. बनल्यानंतर मग काय होईल? ऐसा कर घर आवे राम. कर म्हणजे तू बन, त्या योग्यतेचा बन, आणि असा बन की घर आवे राम. विठोबा धंदा सब छोड़ काम. जर तू असं केलंस, रामाला आणलं असतं तर बाकीचे धंदे सोडले असते. आता एवढं धंदे आपल्याला होतं, एवढं धंदे फार मोठे, इतके धंदे की आता त्याला बोलायला वेळ नाही. आपल्याकडे 5 मिनिटं राहिले. आता जर तू असं केलं असतं, हे धंदे सोडले असते, तो जर आला असता तर तुला बाकीचे झटके गोते खायचं कारणच नाही. अभंगाच्या दुसऱ्या इतना गोते काय काम, इतने गोते काय काम, इतना गोते का इतने गोते काय काम.
जब तू अपना बोला नव्हता. आम्हाला आमच्या स्वरूपाचे काय झालेले भूल पडले, भ्रांती पडली आम्हाला भ्रांती. आहे मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आम्हाला भ्रांती झाली ना, मला सांग. आम्ही विसरलो आपण कोण आहोत. त्याचा अभंग आपण आता गिरीबाबा बोधला मारता आलाशी कोठोनिया जशी कवन्या रेखाया घरदार तुझे नाही सावध होई बापा प्रपंची गुंतू नको काय बुडतसे पापा. बघा नेहमीचं दृष्टांत धनगराचे त्या मेंढे असतात ना, मेंढे दिवसांत खूप तरायला धनगर यांच्या मेंढीमध्ये एक सिंहाचं जन्माला बछड धनगराला सापडलं आणि ते सिंहाचं बछड जन्माला बछड ते मेंढी सोबत घेऊन फिरायचं. आता ते मेंढीमध्ये मोठं झालं, ते मेंढीमध्ये राहायला लागलं, मेंढीमध्ये वावरायला लागलं, मेंढ्यांमध्येच ते म्या 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 करायला लागलं. आता मेंढीच्या अवतावता फिरायचं, मेंढे जे खायचे ते खायचं, इकडे तिकडे जाय तिकडे जाय. बरेच दिवस निघाले, 2-3 वर्ष निघाले, मोठं झालं ते एकदम. आणि एक दिवशी त्या रानामध्ये त्या मेंढीच्या कळपावर एका सिंहाने हल्ला केला. सिंहाने हल्ला केला. सर्वात पहिले मेंढ्याच्या पहिले तेच पळायला लागलं. ते सिंहाचं बसर मोठं झालं ना, तेच पळायला लागलं. ते म्हणतो सिंहाला पळा, म्या 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 करत पळायला लागलं. याने विचार केला, मला पाहून मेंढ्या पळतात ठीक आहे, पण मला पाहून माझ्या जात बंधावानी पळावं आणि ते म्या म्या करत जावं, काय भानगडे मुनी असं आडवं गेलं आणि त्याला धरलं. मला मारू नको, म्या म्या म्या. अरे म्या म्या काय करतो म्हणे, अरे तू मेंढा नाही, मेंढी नाही, तू मेंढा नाही, तू जंगलात राहता सिंह आहे. तो म्हणे अरे काय म्या म्या करतो म्हणे, तू यांच्यामध्ये शिरला, संग दोष घडला तुला, संग दोष यांच्यामध्ये शिरला तू. मग त्याला एका असं विहिरीजवळ नेलं, काठावर उभं केलं, म्हणे एक काम, पहिले पाण्यात तुझं स्वतःचं प्रतिबिंब बघ. पाहिल्यानंतर मग माझ्याकडे 5 जबडा तर सारखा दिसतो. पुन्हा पाहिलं, आया तर सारखी दिसते. पुन्हा पाहिलं, सर्व रूप तर सारखं दिसतंय. असं त्याच्याकडे पाहायचा, असं पाहायचा. आणि मग त्याची खात्री झाली. तो म्हणतो नाही, मी पण सिंह आहे. बघा, मी पण सिंह. आता मला सांगा, जंगलाचा राजा सिंह 2-4 वर्षे त्या मेंढींच्या लेंड्यामध्ये त्या मेंढ्यांबरोबर इकडे फिर तिकडे तुम्ही म्या म्या करत फिरला. मला सांगा का फिरला तो? कारण त्याला त्याच्या स्वरूपाचं काय झालं होतं, भ्रांती झाली. त्याच्या स्वरूपाची भ्रांती झाली. मला सांगा, जेव्हा त्याची भ्रांती निघून गेली तेव्हा त्याला कळायला लागलं की मी कोण आहे, मी जंगलाचा राजा सिंह आहे. जेव्हा आमची भ्रांती निघून जाईल तेव्हा आम्हाला कळेल की मी सुद्धा ममांचो जीव लके जीव होता सनातना, मी त्याचा अंश आहे. हे आम्हाला केव्हा कळेल, जेव्हा आमची भ्रांती जाईल. इतना गोते काय खाता जब तो अपना भुलान होता. मला सांगा, आम्हाला काय झालेली भूल पडली. भ्रांती समोर गेले दिसू लागल. जेव्हा भ्रांती जात नाही, मला सांगा, आणि तोपर्यंत आम्हाला काही कळत नाही. म्हणून महाराज म्हणतात, इतना गोते काय खाता जब तो आपणा भुलान होता. तुला स्वतःची आठवण पडली म्हणून तुला हे जन्मपणाचे झटके तुला खावे लागत आहेत.
म्हणून पुन्हा अजून असं म्हटलं बघा, तुला जे असं वाटतं ना, मी असं वाटतं की मी सैराट चालून माझ्याकडे कोणीच पाहत नाही, तुला असं हे तुझी भ्रांती बाबा, असं समजू नको. तुझ्याकडे पाहणारा हे आहेत, अंतर्यामी जानत साचा, मन में एक परवाचा. त्याला सर्व कळतं, तो अंतर्यामी आहे, तो अंतर्यामी जानत साचा, मन में एक उपरवाचा. आमचं बोलणं वेगळं आणि करणं वेगळं. बघा, असं करू नका. वाचा आणि क्रियामध्ये काय ठेवा, समानता ठेवा, एक रूपता ठेवा. यथा वाचा तथा क्रिया मला सांगा. आणि असं जर चाललं, महाराज म्हणतात मग तो काही फार लांब नाही, तुम्हाला कुठं जायची गरज नाही, तो अगदी जवळ आहे. अभंगाच्या शेवटी तुका प्रभू देश विदेश